शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त एकदिवसीय गरबा चेक युनायटेड टेक्नॉलॉजीचे CEO चेतन चव्हाण यांनी रंगयात्री या नावाने नभांगण लॉज इंदिरानगर नाशिक येथे आयोजन केले होते। प्रमुख पाहुणे म्हणून मिस महाराष्ट्र श्रावणी 2024 साक्षी पाटील, पोलीस निरीक्षक सुनील अंकोली उपस्थित होते। यावेळी गरबा नृत्यात जवळजवळ 400 ते 500 महिला, युवती, युवक, बालगोपाल यांनी सहभाग घेतला होता। उत्कृष्ट संगीत रोषणाई यांच्यावर युवक युवती महिला मंत्रमुग्ध होऊन गरबा नृत्याचा आनंद लुटला। आयोजक चेतन चव्हाण यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सर्व प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती। आलेल्या व्यक्तींशी चौकशी करून कार्यक्रमात प्रवेश दिला जात होता। महिला व युवतीची संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यात आली होती। या कार्यक्रमात विविध बक्षिसे ठेवण्यात आली होती। यात सर्वोत्तम परफॉर्म, सर्वोत्तम पोशाख, बेस्ट ज्युनियर, बेस्ट ग्रुप आदी बक्षिसे ठेवण्यात आली होती। कार्यक्रम समारोप प्रसंगी देण्यात आलेले बक्षिसे: ग्रुप बक्षीस 7001, सर्वोत्तम गरबा पुरुष 1500, सर्वोत्कृष्ट गरबा महिला 1500, सर्वोत्तम पोशाख 2001, सर्वोत्कृष्ट जोडी 3001, सर्वोत्तम गरबा छोटा गट मुलं 1100, सर्वोत्तम गरबा छोटा गट मुली 1100, सर्वोत्तम गरबा मोठा गट पुरुष 2001, सर्वोत्कृष्ट ऊर्जावान गरबा 2001 असे सर्व विविध बक्षिसे यावेळी प्रमुख पाहुणे मिस महाराष्ट्र श्रावणी साक्षी पाटील, पोलीस निरीक्षक सुनील अंकोली, आयोजक चेतन चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम निखिल भुजबळ यांनी घेतले। नवरात्र उत्सव आम्ही ऑफिसला पहिल्या वर्षापासून करतोय, पण असं सोशली कंपनी आणि बाहेर सोशली सगळ्यांना सहभाग मिळावा असं सेकंड इयर आहे, दुसरं वर्ष आहे। भविष्यात आपण कुठले काही सामाजिक कार्य करू इच्छिता? ऑलरेडी मी भरपूर सामाजिक कार्यांमध्ये इन्व्हॉल्ड आहे। इथे शेजारीच तुम्ही माझ्या ऑफिसच्या उजव्या बाजूला बघाल एक महादेवाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे, तर त्याचं आपण पूर्ण कलर मंदिराचा तो आपण स्वखर्चाने केलेला आहे। आणि ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये पहिला रामरथ मिक्स काढलेला माझं एक सीए गर्जना होता, अशा पथकला पूर्ण मी सपोर्ट करत असतो। आणि त्यानंतर इथं योगा डे, गणपतीसाठीच ढोल ताशांनी मिरवणूक वगैरे आम्ही एक रोटी डे म्हणून सेलिब्रेट करतो की वर्षातून एक दिवस सगळे मीच नाही तर माझे सगळे एम्प्लॉईज मिळून आम्ही पैसे फंड रेज करतो आणि ते फंड रेज करून सगळ्या अन्नदानाचा एक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो। गणपतीच्या पिरियडमध्ये करतो। तुम्ही इथं खाली बघाल तर ब्लड डोनेशन कॅम्प्स इथं ऑर्गनाईज केलेले, थॅलेसेमिया असणाऱ्या बेबीजसाठी जे ब्लड डोनेशन ग्रुप्स काम करतात त्यांना आपण एव्हरी क्वार्टर किंवा 4 महिन्यातनं तरी आम्ही एकदा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतो, ज्याच्यात मिनिमम 50 बॅग्स तरी आम्ही आतापर्यंत देण्यास यशस्वी झालो आहे। ह्या एरियासाठी आमचा आता पुढचा प्लॅन आहे की आत्तापर्यंत फक्त ऑफिस पुरता करत होतो, पण सगळ्या प्रकारचे फ्री मेडिकल चेकअप्सचं ऑर्गनायझेशन मी इथे करणार आहे। माझे मित्र जे डॉक्टर्स आहेत आणि जे वेरियस मोठे हॉस्पिटल्स त्यांचे एक तर त्यांचे स्वतःचे किंवा त्यांना कनेक्टेड आहे असे सगळे मला सहकार्य करण्यास ऑलरेडी त्यांनी कळवलेलं आहे। त्यात मेडिनोवा शताब्दी आहे, मॅट्रिक्स हॉस्पिटल आहे, इथे भारतीय हॉस्पिटल आहे, जिथं इथे माझ्या रिलेटेड सगळ्या लोकांचा 100 रुपये फक्त घेऊन ते उपचार करतात। त्यानंतर राजदंत म्हणून डेंटल क्लिनिक आहे जे आपल्याशी कोलॅबोरेटेड आहे। आर्ट ऑफ लिव्हिंग कोलॅबोरेटेड आहे, हेल्थ कॉन्शियस आहे माझी कंपनीत हेल्थ म्हणून त्यांना तो बसून पण योगा करण्यासाठीच रोज 5 मिनिटं 10 मिनिटाचा आपण मिस महाराष्ट्र श्रावणी 2024 ची टायटल विनर नुकतीच नाशिकमध्ये प्रेझेंट केलेला आहे आणि आजचा शो NVDI अर्थातच स्पॉन्सर्ड बाय चॅक युनायटेड होता आणि अतिशय उत्तम पद्धतीने हा प्रोग्राम स्टार्ट झाला, सक्सेसफुल झाला आणि ग्रँड शो अर्थातच नाशिकला नंबर 1 ठिकाणीच झालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता बाकीचे रिव्ह्यूज सुद्धा गरबाचे गरबा वर्कशॉप किती सुंदर झालेला आहे। सो येस, तुम्हाला पण गरबा वर्कशॉप सुरू करायचा आहे किंवा रेग्युलर सुरू करायचं तर नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता NVDI
वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नाशिक.